Sanjay Ghodawat University, one of India's top-ranked universities, over 165 acres of green campus, over 5,000 students, over 15,000 alumni, over 500 eminent teaching faculties and placements in over 200 companies. Sanjay Ghodawat University, known for quality education and world-class infrastructure. जिल्हा परिषदेसमोर निवृत्त कर्मचाऱ्यांचे आमरण उपोषण. कोल्हापूर जिल्ह्यातील कोळी महादेव, कोळी टोकरे, कोळी ढोर, कोळी मल्हार व डोंगर कोळी या अनुसूचित जमातीत समाविष्ट असलेल्या जिल्हा परिषदेच्या विविध शाळा तसेच काही विभागांमध्ये काम करणाऱ्या शिक्षक, शिपाई व कर्मचाऱ्यांना गेल्या 2 ते 2.5 वर्षापासून पेन्शन व पेन्शनल बेनिफिट मिळत नसल्याने आज गुरुवारपासून जिल्हा परिषद कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू आहे. या उपोषणासंदर्भात जिल्हा परिषदेचे माजी सदस्य विजय भोजे म्हणाले, कोल्हापूर जिल्ह्यातील कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या विविध विभागातील जवळजवळ 42 कर्मचारी हे 30, 35, 40 वर्ष सेवा करून या जिल्हा परिषदेतून निवृत्त झालेले आहेत. परंतु हे कर्मचारी अनुसूचित जमातीच्या जागेवरती लागलेले होते आणि जमातीच्या जागेवरती लागलेल्या कर्मचाऱ्यांना त्यांची सेवा समाप्त झाल्यानंतर त्यांना सेवा समाप्तीनंतरचे सगळे लाभ, मग पेन्शन असेल, ग्रॅज्युएट असेल, फंड असेल, या सगळ्या गोष्टी त्यांना द्याव्यात असा आदेश महाराष्ट्र शासनाने 14 डिसेंबर 2022 रोजी काढला. परंतु या आदेशातल्या काही ओळीचा गैरअर्थ काढून या जिल्हा परिषदेतल्या सामान्य प्रशासन विभागानं आणि या जिल्हा परिषदेतल्या विविध विभागातील अधिकाऱ्यांनी या कर्मचाऱ्यांची पेन्शन नाकारली. गेली 2-2.5 वर्ष मंत्रालयातून आदेश यायची वाट बघूया, मंत्रालयाचा आदेश आल्यानंतर देऊ असा वेळ काढूपणा या जिल्हा परिषदेकडून आणि महाराष्ट्र शासनाकडून करण्यात आला. यांना पेन्शनचा आदेश मिळत नाही तोपर्यंत या कर्मचारी आपल्या मुलाबाळासकट या जिल्हा परिषदेच्या समोर उपोषणाला बसलेले आहेत. त्यामुळं यांच्या जीविताला काय झालं तर सर्वस्वी जबाबदारी हे जिल्हा परिषद आणि महाराष्ट्र शासन राहील असं मी जाहीर करतो. जोपर्यंत आमचा हा प्रश्न सुटत नाही तोपर्यंत उपोषण सुरूच राहणार अशी उपोषणकर्त्यांनी यावेळी प्रतिक्रिया दिली. 2023 साली मी रिटायर झाले. आज तागायत आम्हाला शासनाने पेन्शन दिलेली नाही आणि आमची जी होणारी वाताहत आहे त्या वाताहतीकडे त्यांनी लक्ष द्यायला पाहिजे. हे कोल्हापूर जिल्हा कोळी समाज सचिव असून आमच्या समाजातील शिक्षकांच्यावर जे अन्याय होतो त्या अन्यायासाठी आपण जवळजवळ 2.5 वर्षे जिल्हा परिषदेला खेटे काढले, शिवणा भेटलं, कर्मचाऱ्यांना भेटलं, काय करायचं ते केलं. मुख्यमंत्र्यांनी सांगून पण कुठे दखल घेतली नाही. या सगळ्या निर्णयाला आम्ही समाजवतीने उपोषणाला बसलोय. आता पहिला दिवस आहे. जोपर्यंत आमच्या हातात पेन्शन येत नाही तोपर्यंत आम्ही इथनं उठणार नाही. एखादा आमचा इथं शिक्षक किंवा शिक्षका जर मयत झाली तरी उठणार नाही. जोपर्यंत पेन्शन घेत नाही तोपर्यंत इथं जागा सोडणार नाही. तर आमचे जी समस्त कोळी जमात बांधव आहे त्या समस्त जमात बांधवांच्या वरती गेली 2.5-3 वर्ष या शासनाचे उंबरठे झिजवून अक्षरशः आज अखेर आमच्या पदरात काहीही पडलेलं नाही. माझी शासनाला एक विनंती आहे, या सर्व बांधवांचे हाल त्यांनी आपल्या डोळ्यानं न बघता त्यांचे हाल सोडवावे. सदरचे उपोषण मागे घेण्यात यावे. त्याचबरोबर उपोषणकर्त्यांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी जिल्हा परिषदेचे CEO S. कार्तिकेयन यांचे मंत्रालय पातळीवर उशिरापर्यंत प्रयत्न सुरू होते. या उपोषणास भगवान कोळी, बसवानी शिर्गे, महादेव कोळी, तानाजी हेरवाडे, महादेव कोळी, काकासो संधी, संजय कोळी, अण्णासो शिरगावे, मंगल पुजारी, पुष्पा कोळी यांच्यासह 25 पेक्षा अधिक व्यक्ती उपोषणास बसल्या आहेत. माझा महाराष्ट्र न्यूजसाठी कॅमेरामन नाज अत्तारसह सुरेश पाटील, कोल्हापूर.